कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही, मराठीमध्ये शुद्ध म्हण आहे. मी हा व्हिडिओ यासाठी करतोय, राहुल गांधींचा जो पुण्याचा आजचा दौरा आहे, छात्रों की गूंज म्हणजे विद्यार्थिनीशी संवाद या विषयावरती, तो आता वादग्रस्त झालाय. या दौऱ्याला इतका मोठा रिस्पॉन्स मिळाला, जवळपास 42,000 विद्यार्थिनींची नोंद झालेली आहे तिथे. आणि पुणेमध्ये अशा प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय, याच्या बाबतीमध्ये भाजपने 4दा विचार करण्याची गरज आहे, 1000दा विचार करण्याची गरज आहे. कारण ज्या वेळेस मागं CJPचं आंदोलन झालं, दिल्लीमध्ये लाठीचार्ज झाला, तेव्हापासून देशभरातली युवा शक्ती, विद्यार्थी हे भाजपच्या विरोधामध्ये संतापलेले आहेत, तापलेले आहेत. दस्तूर खुद्द ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भाजपचे जे आहे, त्यातले सदस्य सुद्धा आता विरोधात बोलायला लागलेले आहेत. आजचा मी हा व्हिडिओ यासाठी करतोय की राहुल गांधींच्या या सभेला इतका मोठा रिस्पॉन्स मिळतोय आणि त्या सभेला विद्यार्थी का जात आहेत याचं कारण जाणून घेण्यासाठी ABP माझा या वाहिनीच्या प्रतिनिधींनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आणि विशेषतः हे विद्यार्थी सगळे ऑर्फन म्हणजे अनाथ आहेत, ज्यांना आई वडील नाहीत, असे या विद्यार्थ्यांशी संवाद साधला की तुम्ही नेमकं सभेला जाताय, कारण काय, कशासाठी. तर त्यातल्या विद्यार्थ्यांनी नावानिशी जी कारणं सांगितली ती पहिली मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये त्यांनी संपदा रमेश बढे म्हणून आहे, त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की ती 2ऱ्या वर्षात शिकते. तिला सांगितलं की माझ्या जे प्रत्यक्षात फीचं स्ट्रक्चर आहे ते आणि प्रत्यक्ष जी फी आकारली जाते ती, त्याच्यामध्ये फरक आहे, शिष्यवृत्ती मिळत नाही, तिने सांगितलं. दुसरी विद्यार्थिनी सानिका, तिने सांगितलं फी खूप हाय आहे, सरकारी महाविद्यालय असून सुद्धा आमची फी जास्त घेतली जाते. तिसरा एक विद्यार्थी आहे, त्याचं नाव नेमकं नाहीये, तो कॉलेजचे प्रश्न सुटू शकतील असं आम्हाला वाटतंय, कारण माझा हॉस्टेलचा रूम गळतोय, फी वाढलेली आहे आणि आम्ही या संदर्भात कुलगुरूंना बोललो, हॉस्टेलच्या रेक्टरना बोललो, पण कोणी त्याचं लक्ष घेत नाही. राहुल गांधींकडे गेल्यावर कदाचित या प्रश्नात दखल घेतली जाईल असं वाटतंय. चेतन गुप्ता म्हणून एक विद्यार्थी आहे, बाहेरचा आहे तो, परराज्यातला, तो पण ऑर्फनचा आहे, अनाथ विद्यार्थी आहे. तो सांगतो शिष्यवृत्ती मिळत नाही, फंड येतात परंतु शिष्यवृत्ती मिळत नाही, ही आमगार तिथं मांडणार आहे. स्वरांजली शिंदे म्हणून एक दुसरी एक ऑर्फन विद्यार्थिनी आहे, ती सुद्धा तेच सांगते की शिष्यवृत्ती आम्हाला मिळत नाही, शासनाकडून फंड जमा होतात. आर्या राजे भोसले ही कायद्याची विद्यार्थिनी आहे, लॉ कॉलेजची विद्यार्थिनी आहे, ती सुद्धा तिथंच चालवते, ती सुद्धा ऑर्फन. तर ती सुद्धा तेच सांगते की ते एक संस्था पण चालवते, युनायटेड पीपल फाउंडेशन संस्था चालवते. ती म्हणते विद्यार्थ्यांना स्टायपेंड मिळत नाही. दुसरा वेदांत म्हणून लातूरचा विद्यार्थी आहे, तो सुद्धा तेच सांगतो शिष्यवृत्ती मिळत नाही. अन्य महाविद्यालयांना सर्व फंड रेग्युलर मिळतात, परंतु या शासकीय महाविद्यालयाला COAP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे राज्यातलं सर्वात मोठं आणि महत्वाचं महाविद्यालय, तिथे फंड मिळत नाही. आणि आम्हाला वाटतं, हे सगळे विद्यार्थी सांगतात की आम्हाला वाटतं की आमचे हे प्रश्न आम्ही राहुल गांधींसमोर जर मांडले तर कदाचित ते प्रश्न सुटतील. आता गंमत कशी आहे, ABVPचे हे कार्यकर्ते वगैरे काहीही नाही. ABP वाहिनीच्या प्रतिनिधीने यांना विचारलं, विद्यार्थ्यांना तुम्ही कोणत्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेशी रिलेटेड आहात का, त्यांनी स्पष्ट नाही म्हणून सांगितलं. पण हे विद्यार्थी यांच्या ह्या प्रतिक्रिया पाहिल्यावरती त्या विद्यार्थिनीच्या हॉस्टेलवरचे सगळे विद्यार्थी तिकडे जाणार आहेत हे लक्षात आल्यावरती ABVPच्या लोकांनी तिथे दबाव आणला. तुम्ही जर ह्या कॉलेजला गेलात, ह्या राहुल गांधींच्या सभेला गेलात तर तुम्हाला हॉस्टेलमधून काढून टाकलं जाईल, अशी दमदाटी केली आणि डांबून ठेवलं. हा कालचा प्रकार आहे. या संदर्भामध्ये एका विद्यार्थिनीचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तो प्रचंड व्हायरल झाला आहे, त्याच्यामुळे ABVPचे कार्यकर्ते त्रस्त झाले. त्याच्यावरून काल रात्री ABVP आणि NSUI म्हणजे काँग्रेस आणि भाजपचे या दोन्ही गटांमध्ये तिथे तुफान लढा झालेला आहे. प्रश्न कसा आहे, ज्या विद्यार्थ्यांनी सांगितलं संपदा रमेश बढे की माझा हा शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे आणि त्यासाठी मी त्या कार्यक्रमाला राहुल गांधीचे जाणार आहे, तर तिच्यावरती दबाव आणला आणि तिला हॉस्टेलमधून काढून टाकून सांगितलं. तिच्याकडून दुसरा व्हिडिओ आज परत तिचा तयार केला की मी काल असं बोलून गेले परंतु मला तसं बोलायचं नव्हतं वगैरे वगैरे, असा खुलासा. तिची बॉडी लँग्वेज लगेच सांग. या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा, त्या विद्यार्थिनीचा पहिला व्हिडिओ आम्ही टाकला, तर नंतर ABVPच्या माणसांचा फोन आला, ABVPच्या नेत्याचा एका फोन आला की तुम्ही एकतर्फी व्हिडिओ लावताय, आमचा हा दुसरा पण व्हिडिओ घ्या. त्यांनी जो व्हिडिओ पाठवला त्या संपदा रमेश बढेचा, ती अक्षरशः हाणून मारून असं बसवल्यासारखं ते खुलासा करते. त्याच्यामध्ये सांगते काल मी असा बाईट दिलेला आहे, परंतु NSUIचे काही लोकांनी सांगितलं आणि ह्याच्याप्रमाणे वगैरे वगैरे, म्हणजे दबाव आणून तिच्याकडून तो खुलासा करून घेतला. प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांवरती अशा प्रकारे दबाव आणला म्हणून ते काही बोलायचे राहणार आहेत का. दिल्लीमध्ये तुम्ही लाठीचार्ज केला त्या विद्यार्थ्यांवरती, संपूर्ण देशभरातला विद्यार्थी संतपून चवतळून उठलेला आहे. म्हणजे ही राहुल गांधींची ही सभा छात्रों की गूंज
ही यशस्वी होणार त्याचं कारणच एबीव्हीपीची दादागिरी जी वाढलेली आहे ना, ही प्रचंड. एबीव्हीपी दादागिरी फंदात पडत नव्हती. मी कधी एबीव्हीपीचे विद्यार्थी दादागिरी करतात, गुंडगिरी करतात हे कधी ऐकलं नव्हतं. परंतु हे कालच्या प्रकरणावरून ते लक्षात यायला लागले, राव हे सुद्धा या मंडळी, ही मंडळी सुद्धा अशा प्रकारे दहशत दादागिरी करतायत. खेद वाटतो तुला. आता या संदर्भामध्ये एबीव्हीपी आणि एनएसयूआय या विद्यार्थी संघटनांचे एकमेकांवरती आरोप झाले. तिथले काँग्रेसचे नेते, भाजपचे नेते एकमेकांना भेटले, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला, काय व्हायचं ते होईल. परंतु राहुल गांधींचा हा कार्यक्रम यशस्वी होणार, 100% होणार, हे एकूण हे सगळ्या वातावरणावरून दिसून यायला लागलेलं आहे. आणि त्याला भाजप घाबरलेले आहे. त्याच्यामुळे भाजप अनेक प्रकारे या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी जाऊच नाही यासाठी प्रयत्न करत. दुर्दैव असे त्यांचं भाजपचं 42,000 विद्यार्थिनींची नोंद तिथे झालेली आहे. आणि ते आरोप केला जातो की फक्त काँग्रेसशी संबंधित जी महाविद्यालय आहेत पुण्यातली, तर त्यातल्याच विद्यार्थ्यांनी तिकडे येणार वगैरे वगैरे. प्रत्यक्षामध्ये पुण्यातली बहुतांशी 70-80% महाविद्यालय ही भाजपच्या निगडीत संस्था संघटनांची आहेत. हे सुद्धा आवर्जून नमूद करायला पाहिजे. राहुल गांधींच्या सभेमध्ये कोणकोणते विषय येतो? नीट परीक्षा पेपर फुटीचा विषय होता. महाराष्ट्रामध्ये ज्या परीक्षांचे पेपर फुटले ते विषय चर्चेला येणार होते. विद्यार्थ्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न इतका गंभीर आहे, त्या विषयावर सरकार काही बोलत नाही, तो विषय चर्चेला येणार होता. म्हणजे महिलांचा सन्मान, पेपर लीक, नंतर बेरोजगारी, फी वाढ, विद्यार्थ्यांची इतर सुविधा, हे विषय चर्चेला येणार होते की विद्यार्थ्यांना पुढच्या दृष्टिकोनातून, भवितव्याच्या दृष्टिकोनातून नेमकं शिक्षण पाहिजे, कसं शिक्षण दिलं जातं, काय, हे वेगवेगळे विषय त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राहुल गांधी येत आहेत. तरी सुद्धा भाजप इतकी घाबरली आहे. अशा प्रकारे राहुल गांधी देशभरामध्ये 800 ठिकाणी सभा घेणार आहेत. भाजपच्या विरोधामध्ये अशा प्रकारे जर विद्यार्थी वर्ग चवताळून उठला तर 2029 फार कठीण असणार आहे. हा फक्त एक झलक आहे, ये तो सिर्फ एक झाकी आहे. जसं अयोध्येच्या बाबतीमध्ये त्यावेळेस म्हटलं होतं, अयोध्या ये तो सिर्फ झाकी आहे, काशी मथुरा बाकी आहे. 20 तारखेचं सीजेपीचं आंदोलन ही फक्त झाकी होती. देशभरामध्ये अशा प्रकारचे वातावरण तयार झालं. स्वतःहून जर तुम्ही जिथे जिथे दाबण्याचा विद्यार्थ्यांना प्रयत्न करताय तिथे तिथे जास्त उफळून येतील. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ते राहिलं बाजूला, तुम्ही त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत, त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा जो प्रयत्न करताय तो अत्यंत चुकीचा आहे, असं एबीव्हीपीला जाणीवपूर्वक सांगतोय. एकतर्फी बातमी नाही. तुमची बाजू असेल ती सुद्धा मांडणार, ह्या विद्यार्थ्यांची बाजू असेल ती सुद्धा मांडणार. तुम्ही त्यांच्यावरती दबाव आणला तरी मीडिया गप्प बसणार नाही. धन्यवाद.